हॅलो एव्हरीवन. आता अ, आपण एक इश्यूबद्दल बोलत आहोत. जेव्हा आपण रिपोर्ट जनरेट करतो, तेव्हा रिपोर्ट जनरेट करताना आपला जो रिपोर्ट जनरेट होण्याच्या टाईममध्ये तो स्टक होतो. तिथे एक मेसेज येतो, सिलेक्ट हॅच ऑब्जेक्ट. ओके, हे बघा. आपण जेव्हा इथे जी कमांड असते, जर त्या ॲरोवर क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला एक मेसेज येईल. ओके, सिलेक्ट ऑब्जेक्ट मस्ट बी हॅच ऑब्जेक्ट. ओके, इनव्हॅलिड. इथे बघा, फंक्शन कॅन्सल, इनव्हॅलिड, हा इश्यू होतो. आता हा आपण कसा रिझॉल्व्ह करणार त्याबद्दल आपण बोलू. ओके, बघा, तुम्हाला अशा पद्धतीने रिपोर्ट जनरेट होताना ते स्टक होऊन जातं आणि अशा पद्धतीने इथे ते एक मेसेज येतो, सिलेक्ट हॅच ऑब्जेक्ट. ओके, आणि रिपोर्ट जनरेट होत नाही. ओके, ओके. मग आता हा इश्यू तुम्ही कसा रिझॉल्व्ह करणार ते बघू आपण. तर काय करायचं, अं, सगळ्यात आधी हे जे जनरेट झालं हे डिलीट करा. ओके, त्याच्यानंतर हे जे ओल्ड की प्लॅन असतात, ओके, तुम्ही ऑलरेडी शीट अरेंज केली असेल. ओके, तर सगळ्यात आधी हे ओल्ड की प्लॅन किंवा न्यू की प्लॅन तुमचे जे जनरेट झाले, ओके, ओल्ड असो किंवा न्यू असो, हे की प्लॅन तुम्ही डिलीट करा. ओके, सिस्टीमने जनरेट केलेली पण शीट डिलीट करा. ओके, डिलीट झाल्यानंतर याला सेव्ह करा. ओके, एवढ्या आपल्या ट्रेसिंग फाईलमध्ये कुठेही, ओके, कुठेही ओल्ड की प्लॅन नको किंवा बीबीएमएस सिस्टीमने जनरेट केलेले की प्लॅन जे आहेत ते नको, ते आपण डिलीट करायचे. ओके, डिलीट केल्यानंतर त्याला सेव्ह करून क्लोज करायचं. ओके, क्लोज केल्यानंतर त्याला आपण परत ओपन करूया. आणि ओपन केल्यानंतर त्याला आपण जनरेट करू. सक्सेसफुली लोड येणं मेसेज हा गरजेचा आहे, त्याच्यावर तुमचा पॅच अपडेट झाला हे लक्षात येईल. ओके, आता सक्सेसफुली लोड हा मेसेज आहे. ओके, सक्सेसफुली लोड आला. ओके, ओके. आता या सिस्टीमने जे पण जनरेट केलं होतं की प्लॅन, शीट, प्रोफार्म आहे, टेबल, आपण ते सगळे डिलीट केलं. आता आपण रिपोर्ट जनरेट करू. ओके,
आता सीट साईज सिलेक्ट केली आणि रिपोर्ट जनरेटर ठेवला. आणि आता आपण चेक करू तो इश्यू आला आपला हॅच इडिटचा इनव्हॅलिड फंक्शनचा, तो येत आहे का नाही तो आपण आता चेक करू. आता आपण रिपोर्ट जनरेटर ठेवला आहे. 5 मिनिटं वेट करावं लागेल. एक वेळेस रिपोर्ट जनरेट झाला की तुम्हाला परत मी रिपीट करून देईल स्टेप की काय करायचं. हॅच एडिट हा जो इश्यू येतो, तुमचा जो ड्रॉइंग आहे त्याच्यात काही ओल्ड हॅच लेअर असतात त्यामुळे येतो, किंवा तुमच्या ऑटोकॅड मध्ये काही हॅचचे जे जुने लेअर आहेत त्यामुळेही तो इश्यू येतो. आता बघा आपला रिपोर्ट जनरेट होतोय. आता बघा आपला रिपोर्ट हा जनरेट होतोय.
ओके. आता बघा, मी जे स्टेप तुम्हाला पहिल्यापासून दाखवली तुम्ही ती फॉलो करा. म्हणजे त्यानंतर तुमचा बघा मी ते केल्यानंतर परत रिपोर्ट जनरेटला ठेवला आणि माझा हा जो रिपोर्ट आहे तो सक्सेसफुली कंप्लीटेड म्हणजे सक्सेसफुली जनरेट झाला आहे. ओके. या पद्धतीने माझा जो हॅच एडिट ऑब्जेक्टचा जो इश्यू होता तो मी अशा पद्धतीने रिझॉल्व्ह केला. परत तुम्हाला एकदा रिपीट करतो. जनरेट कंप्लीट सक्सेसफुल. ओके, हा मेसेज आला. ओके. तर मी परत एक वेळेस तुम्हाला रिपीट करून देतो की आपण काय काय डिलीट करायचं. ओके. तुमचा ट्रेसिंग केलेला पार्ट जो आहे तो तुम्ही ठेवायचा आहे. बीपीएमएसने तुम्हाला जेव्हा सिलेक्ट हॅच ऑब्जेक्ट हा इश्यू येईल, ओके, फंक्शन कॅन्सल हा इश्यू येईल, त्या टायमाला तुम्ही बीपीएमएसने सिस्टीमने जे जे जनरेट केलं आहे, ओके, हा की प्लॅन, ओके, हे जी की प्लॅन आहे हे तुम्ही सिस्टीमने जनरेट केलेले किंवा याच्या आधी तुम्ही रिपोर्ट जनरेट केला असेल त्याचा की प्लॅन जो ओल्ड असेल किंवा आता जनरेट केलेला असेल तर तुम्ही तो डिलीट करा. ओके. आणि ओल्ड जर तुमची जनरेटेड शीट असेल, ओल्ड टेबल असेल तर तेही तुम्ही डिलीट करा. ओके. ओके. ओल्ड जे डाटा आहे बीपीएमएस सिस्टीमने जनरेट केलेला तो पहिले तुम्ही डिलीट करा. नंतर डिलीट केल्यानंतर याला सेव्ह करा, क्लोज करा. सेव्ह करून क्लोज केल्यानंतर परत ओपन करा आणि रिपोर्ट जनरेट करा. ओके. रिपोर्ट जनरेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिपोर्ट हा सक्सेसफुली जनरेट होऊन जाईल. ओके. ही स्टेप फॉलो करा म्हणजे तुम्हाला फंक्शन कॅन्सल आणि हॅच ऑब्जेक्टचा इश्यू तुमचा रिझॉल्व्ह होईल. ओके.